होळी कित्येक वर्षापासून चालू आहे आणि ह्या कोळी समाजाची एक गाव एक होळी आहे आणि ह्या होळीचं दर्शन घेण्यासाठी नवीन वधू वर दर्शनासाठी येत आहेत। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातले प्रतिष्ठित लोक पण येत आहेत। महापौर येतोय, आमदार खासदार सुद्धा ह्या होळीच्या दर्शनासाठी येत आहेत आणि ही पारंपरिक होळी अगदी जोमाने आम्ही साजरी करतो। त्यासाठी महिला वर्गाचं आणि गावातल्या सर्व लोकांचं वेशभूषा कोळी पद्धतीत वेशभूषा करून या होळीचा आनंद लुटतात। पारंपरिक पद्धती, कारण आमचा व्यवसायच मच्छीमार आहे, त्यामुळे पारंपरिक पद्धतीतच आम्ही हे होळीला तो मान देतो। आणि ही आता मी किती वर्ष सांगू शकत नाही, कारण माझा जन्म नसेल त्याच्या आधीपासूनच ही होळी चालू आहे। सगळ्यांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आमच्या विटाव्या कोळीवाड्यात आम्ही एक गाव एक होळी गेली अनेक वर्ष साजरा करीत आहोत आणि मला वाटतं गेल्या वर्षीपासून महिलांसाठी आट्यापाट्यांचे जे पारंपरिक गेम आहेत तेही आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केलेत महिलांसाठी। मला सांगायला कौतुक वाटतं की आमच्या गावात आम्ही बऱ्याच जुन्या परंपरेचं जतन करतो, जसं रंगाची होळी खेळतो, आट्यापाट्यांचे कार्यक्रम घेतो महिलांसाठी, खाटला काढतात आमच्या इकडची मुलं। त्याच्यानंतर आजचा होळीचा उत्सव तर तुम्ही बघताच किती एकोप्याने सगळे साजरा करायला येतात। इको फ्रेंडली होळी मला वाटतं की आता बरीचशी लोक इकडे सुज्ञान आहेत, तर ते लोक पाण्याचा वापर कमी करतात आणि आमच्या इथे आम्ही इको फ्रेंडली कलर्सचा यूज करतो। त्याच्यामुळे एक चांगला मेसेजही जातो आणि आपण आपल्या नेचरला हार्म पण नाही करत। आणि जसं आपण बघता की आम्ही मोठ्या वृक्षाची इथे लागवड करून इथे आम्ही दहन करतो होलिकेचं, पण त्याचबरोबर आम्ही हे करत असताना आमच्या कमिटीमार्फत झाडांची लागवडही करतो, म्हणून आम्ही तोही एक चांगला संदेश देईन की सगळ्यांनी आपले जुन्या परंपरेचं जतन करत नवीन पण आपण, मला वाटतं जसं इको फ्रेंडली होळीचे साजरा करणं म्हणजे आपण एक मॉडर्न सोसायटीमध्ये राहत असताना जुन्या परंपरा आपण एकत्र घेऊन चालावं असंच मला वाटतं। पूर्वी इतिहासकालीनमध्ये आंबा, जांभूळ आणि भेंड या तीन आणि एरंड म्हणजे पहिली होळी असायची, पण परंपरेनुसार 15 दिवस 15 होळ्या असायच्या, तर ह्या 4 झाडांच्याच आम्ही लावायचो। पण आता ती परंपरा आम्ही कुठेतरी हे करत जे आपल्याला अवेलेबल आहेत या 2 गोष्टी त्याचा आम्ही जास्तीत जास्त वापर करतो। चालू ठेवायला पाहिजे की आमचे प्रयत्न तेच चाललेले आहे। आता तुम्ही बघत असाल की एवढा एक गाव एक होळी ही संकल्पना ह्या विटावकरांनी चालू केलेली आहे। आज कित्येक वर्षापासून एक गाव एक होळी आम्ही साजरी करतो। आज तुम्ही बघितलं असेल हा एवढा मोठा जनसमुदाय इथं उतरलेला आहे। त्याचबरोबर आमच्या ज्या नवीन मुलींची लग्न होतात त्या जावयांचा मान सन्मान आम्ही इथं त्यांचा करतो।